आणि जर पोस्ट मील करायची असेल तर ती 140च्या खाली पाहिजे. कारण की हाय बीपी आणि हाय ब्लड शुगरमध्ये काय होतं तर सगळ्यात अगोदर मी टेस्ट करायला सांगतो ती आहे फास्टिंग आणि पोस्ट मील ब्लड शुगर. आता फास्टिंग ही जे ब्लड शुगर असते. नमस्कार मित्रांनो, लैंगिक विषयाबद्दल मी तुम्हाला नेहमीच चांगलं एज्युकेट करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो की वयाच्या 50 वर्षानंतर जर तुम्हाला इंद्रियामध्ये शिथिलता वाटत असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, कोणत्या टेस्ट करायला पाहिजे त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर आजचा जो आपला विषय आहे की माझ्याकडे असंख्य पेशंट येतात जे वयाच्या 50 वर्षाचे नंतरचे पेशंट असतात. आता वयाच्या 50 वर्षानंतर काय होतं की लैंगिक शिथिलता येते. लैंगिक शिथिलता आली की ते माझ्या क्लिनिकला येतात आणि तेव्हा मी त्यांना विचारतो की तुमचं ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज काही चेक केलेलं आहे का. ते म्हणतात की नाही, मला डायबिटीज नाहीच आहे. पण तुम्हाला एक सांगतो की जर 50 वर्षाच्या नंतर शिथिलता आली असेल त्याचं मुख्यतः जे 90% जे कारण मला माझ्या पेशंटमध्ये मिळतं ते आहे मधुमेह. कारण की मधुमेह हे तुम्ही रेग्युलरली चेक करत नाही, ब्लड शुगर चेक करत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नसतं की आपल्या रक्तामध्ये आपल्या साखरेचं प्रमाण खूप जास्त आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा केव्हा इरेक्टाईल डिस्फंक्शन येतात आणि ते आमच्याकडे येतात तर सगळ्यात अगोदर मी टेस्ट करायला सांगतो ती आहे फास्टिंग आणि पोस्ट मील ब्लड शुगर. आता फास्टिंग ही जे ब्लड शुगर असते ही 100च्या खाली पाहिजे आणि जर पोस्ट मील करायची असेल तर ती 140च्या खाली पाहिजे. ही जर ब्लड शुगरची लेवल नॉर्मल असेल तर त्यासाठी मग कारण दुसरं शोधतो आणि जर ब्लड शुगर जर वाढलेली असेल तर त्यांना आम्ही डायबिटॉलॉजिस्टकडे पाठवून त्याच्या डायबिटीजवर नियंत्रण करण्यासाठी आम्ही ॲडवाईस करतो. पण नपुसंकता येण्याचं जे मेन कारण जे 50 वर्षानंतर आहे तर ते दोनच कारण आहेत. एक तर हाय बीपी आणि हाय ब्लड शुगर. कारण की हाय बीपी आणि हाय ब्लड शुगर मध्ये काय होतं की तुमचं जे हार्ट आहे ते हार्ट प्रॉपरली जितकं चांगलं स्ट्रॉंगली वर्क करायला पाहिजे तेवढं करत नाही आणि त्याच्यामुळं आपला हार्ट वीक झाल्यामुळं जितका ब्लड फ्लो आपल्या हार्ट कडून तर आपल्या पूर्ण रक्तवाहिन्याच्या थ्रू आपल्या इंद्रियाकडं किंवा आपल्या श्वसनाकडे पोहोचायला पाहिजे तितकं पोहोचत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला शिथिलता येते. तर मित्रांनो, माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की हाय बीपी आणि डायबिटीज तुम्हाला असेल तर तुम्हाला नपुसंकता येऊ शकते, हे नक्कीच आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, प्रॉपर तुम्ही चांगलं मेडिटेशन करा, प्रॉपर बॅलन्स डाईट घ्या. मी नेहमी तुम्हाला ॲडवाइस करत असतो की हाय कोलेस्ट्रॉल डाईट घेणं गरजेचं असतं आणि जास्तीत जास्त चांगलं स्ट्रेनस एक्सरसाइज वगैरे करणं अत्यंत गरजेचं असतं. मेडिटेशन केल्यामुळे काय होईल की तुमची अँझायटी, डिप्रेशन जे काही असतील आणि त्याच्यामुळे तुमचा ब्लड प्रेशर वगैरे वाढत असेल तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून नक्कीच आपल्याला आराम मिळतो. आणि स्ट्रेनस एक्सरसाइज आम्ही कशाला सांगतो तुम्हाला करायला ॲट द एज ऑफ 50 की तुमच्या बॉडीमधले, शरीरामधले किंवा रक्तातले हार्मोन्स चांगले वाढले पाहिजे. हार्मोन्स जितके चांगल्या प्रमाणात असतील तितक्या काम इच्छा तुमच्या स्ट्रॉंग असणार आणि काम इच्छा जितक्या स्ट्रॉंग असणार तितकं हार्ड इरेक्शन तुम्हाला मिळू शकतं. तर मित्रांनो, जे काही लैंगिक आयुष्य किंवा लैंगिक समस्या असतात हे आजार नसून एक आपल्या बॉडीचे सिम्पटम्स असतात. म्हणजे जसं आपल्याला इन्फेक्शन झालं तर आपल्याला ताप येतो त्याचप्रमाणे जर आपल्याला काही आपल्या बॉडीमध्ये काही डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा हार्ट अटॅकचे असे काही संबंधित आजार असतील तर नक्कीच त्याचा परिणाम आपल्या लैंगिकतेवर दिसून येतो. तर हे लैंगिक आजार टाळण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणं, काउन्सिलिंग करून घेणं, बरोबर निदान करून घेणं, काही एक्झाम टेस्ट, ब्लड टेस्ट करून घेणं हे तुमचं परम कर्तव्य होऊन जातं. तर मित्रांनो, अशाच काही समस्यापासून किंवा वयाच्या 50 वर्षानंतर जर तुम्हाला पण लैंगिक शिथिलता जाणवत असेल तर नक्कीच आमच्या आशा किरण क्लिनिक इथे भेट द्या. आम्ही तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करून, निदान करून चांगला उपचार करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि नेहमीच करूया. थँक्यू मित्रांनो.